हं? I'm going Portland and bye. जसं की अनाऱ्याने तुम्हाला सांगितलं की आम्ही पटेलला चाललो होतो आणि नुकताच गुढीपाडवा झाला होता, त्याच्यामुळे हे सगळं सामान जे होतं ते परत बॅक टू ठेवायचं बाकी होतं, कारण काढणं खूप सोपं असतं पण ठेवणं खूप अवघड आहे. त्यानंतर आम्ही आलो इथे इंडियन ग्रोसरी शॉपला, पटेल ब्रदर्सला. काही गोष्टी घ्यायच्या होत्या कारण सॅटर्डे संडे बॅक टू बॅक कामं असल्यामुळे सामान काही घेणं झालंच नाही. आल्याच्यानंतर सगळ्यात पहिले दिसला पेरू. त्याच्यानंतर पेरू घेतला आणि इथे डाळिंब बघितली. इथे एक डाळिंब होतं $4. $4ची जर इंडियन रुपीजमध्ये करायला गेलं तर एक डाळिंब कोणी खाणारच नाही. तर आम्ही नुसतं बघून आणि ठेवून दिलं. त्यानंतर घेतली भेंडी वगैरे. इंडियन ग्रोसरीमध्ये बऱ्यापैकी भाज्या जरा बऱ्या वाटतात घ्यायला, कारण की इकडच्या भाज्या एक तर बनवताच येत नाही, टेस्ट कशी लागते माहीत नाही, त्याच्यामुळे इंडियन भाज्या खायला मजा येते. त्यानंतर थोडासा कढीपत्ता वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्यानंतर आम्ही बघितलं थोडेसे मसाले वगैरे घ्यायचे होते, त्यामुळे त्या सेक्शनला आलो. थोडेसे मसाले वगैरे बघितले आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे असतात, त्याच्यापैकी आपल्याला जे आवडतात ते. आता भांडे जर डोळ्यासमोरून गेले तर भांड्यांना घ्यायची खूप इच्छा होते, पण गरज नाही आहे तशी तर, आणि खूप कॉस्टली असतात. शेवटी आम्ही सगळं सामान घेतलं. सामानाची लिस्ट खूप थोडी होती पण आणली खूप मोठी. जो पेरू आम्ही इंडियन स्टोअरमध्ये बघितला होता तो काही घेतला नाही, कारण त्याची प्राईस होती $4 एका पेरूची. सो मी तो परत ठेवून दिला. त्यानंतर संध्याकाळी आम्हाला बड्डे पार्टी होती, त्यासाठी आम्ही बड्डे पार्टीसाठी तयार झालो आणि निघालो बड्डे पार्टीसाठी. चला परत भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.